खरं तर तुम्ही खूप दिवसांपासून विचारत होता की दादा कोणती पुस्तकं वाचायची, जरा आम्हाला सुद्धा सांग, किंवा तू कोणती पुस्तकं वाचतोस, कवितांसाठी चांगली पुस्तकं कोणती, असे बरेच प्रश्न तुम्ही मला खूप दिवसांपासून विचारत होता. पण माझा आळस इतका की तुम्हाला मी काय सांगतच नव्हतो. आज मुहूर्त लागलेला आहे पण की तुम्हाला मी काही अशी पुस्तकं सांगावीत. तर मी ही आज 6 पुस्तकं निवडलेली आहेत तुम्हाला या पुस्तकांना सजेस्ट करण्यासाठी. खरं तर प्रत्येकाची आवड वेगळी असते, प्रत्येकाचा पीओव्ही वेगळा असतो. माझी आवड, माझा पीओव्ही या पुस्तकांमध्ये आहे. मला ही पुस्तकं जास्त आवडतात. तुम्ही सुद्धा ही पुस्तकं नक्कीच ट्राय करू शकता. त्यातलं पहिलं पुस्तक असं आहे पूर्वसंध्या. शांताजय शेळके यांचं हे पुस्तक आहे आणि यात कविता सगळ्या ज्या आहेत ते मुक्त छंदामध्ये आहेत. अतिशय साध्या भाषेमध्ये कविता आहेत आणि जीवनातील वेगवेगळ्या विषयांवर ही पुस्तक संपूर्ण बोलतं. मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. एका बुक फेस्टिवलमधून हे पुस्तक घेतलं होतं. सुंदर पुस्तक आहे, तुम्ही सुद्धा नक्की वाचू शकता. माझा पहिला कविता संग्रह आहे खरं तर हा, म्हणून हे पुस्तक मी पहिल्यांदा सजेस्ट करतोय तुम्हाला. खरं तर ह्या पुस्तकातून मला कवितेचं ज्ञान वाढायला चालू झालं. नक्की तुम्ही ट्राय करू शकता. पूर्वसंध्या. पुढचं पुस्तक आहे संदीप खरे यांचं तुझ्यावरच्या कविता. आणि मला पर्सनली असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये किंवा मराठीमध्ये पोरीला पटवण्यासाठी किंवा एखाद्या पोरीला फ्लर्ट करण्यासाठी संदीप खरेंपेक्षा सुंदर कोणीच लिहित नाही. आणि त्याच्यातल्याच काही कविता या पुस्तकामध्ये आहेत. काही कविता वृत्तामध्ये आहेत, काही कविता मुक्त छंदात आहेत. संदीप खरे यांच्या कविता, जर तुम्हाला कोणाला इम्प्रेस करायचं असेल तर यातल्या कविता नक्की वाचा. प्रेम कवितांचं एकदम असं मास्टरमाइंड म्हणता येईल संदीप खरे यांना. हे पुस्तक कॉन्टिनेंटल प्रकाशनचं आहे, तुझ्यावरच्या कविता. हे पुस्तक सुद्धा मी एका बुक फेस्टिवलमधूनच घेतलं होतं, त्यामुळे तुम्हाला देखील एखाद्या बुक फेस्टिवलमध्ये हे पुस्तक बघावं लागेल. ऑनलाईन मला जास्त दिसत नाही हे पुस्तक. आता ह्याच्या पुढचं पुस्तक आहे नेमका हात कुणाचा. सागर रामचंद्र काकडे यांचं हे पुस्तक आहे. न्यू इरा पब्लिकेशनचं पुस्तक आहे. खरं तर या पुस्तकामध्ये अशा विषयांवर बोललं गेलेलं आहे ज्या विषयांवर विचार करायला सुद्धा आपली फाटते. तिथल्या विषयांवर आपण हातच घालत नाही लिहिताना किंवा वाचताना. अशा विषयांवर सागर काकडे दादांनी मुक्त छंदामध्ये भाष्य केलेलं आहे. खूप सुंदर पुस्तक आहे हे, प्रत्येकाने जरूर वाचावं. वेगवेगळे अनुभव लोकांना कसे आलेले असतात आणि ते अनुभव कसे एखादा व्यक्ती सहन करतो, किंवा आपण एखाद्या समाजाला काय देणं लागतो, समाजाचा आपलं वर्ताव कसा असला पाहिजे, सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये सागरदादांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडल्या आहे. सागरदादा खरं तर आमचा मार्गदर्शकच आहे आणि माझ्याकडे लकीली त्याची साईन कॉपी आहे. तुम्हाला सुद्धा साईन कॉपी पाहिजे तर मला नक्की कळवा. न्यू इरा पब्लिकेशनचं पुस्तक आहे, तुम्हाला ऑनलाईन पुस्तक भेटून जाईल हे, किंवा न्यू इराच्या कोणत्याही स्टॉलवर किंवा कोणत्याही बुक फेस्टिवलमध्ये तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल होईल. याच्या पुढचा गझल संग्रह, याच्या पुढचे तिन्ही जे पुस्तक आहेत ना हे गझल संग्रह आहेत. आणि त्यातला पहिला गझल संग्रह मी तुमच्यासमोर ठेवतोय, काळ सरकत राहिला. वैभव जोशींचा हा गझल संग्रह आहे. खूप सुंदर सुंदर गझल याच्यामध्ये आहेत. प्रेमावरचे आहेत, काही नात्यांवरच्या आहेत, काही आयुष्याच्या वेगवेगळ्या विषयांवरती गझल लिहिलेल्या आहेत. आणि गझल शिकायची असेल किंवा गझलेबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर वैभव जोशी हे खूप उत्तम पर्याय आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा मराठीमध्ये. त्यामुळे नक्की वाचू शकता तुम्ही हे काळ सरकत राहिला. खूप प्रसिद्ध पुस्तक आहे. याचा तुटवडा तुम्हाला कुठेच भासणार नाही. एखाद्या बुक फेस्टिवलमध्ये किंवा एखाद्या पुस्तकांच्या दुकानामध्ये तुम्हाला लगेच हे पुस्तक भेटेल. ह्याचं पब्लिकेशन आहे रसिक साहित्य पब्लिकेशन आहे. सुंदर पुस्तक आहे हे पण. आणि माझ्याकडे ह्याची सुद्धा साईन कॉपी आहे. तर साईन कॉपी आहे, कॉफी नाही, समजण्यावाला को इशारा कॉफी नाही, तर कॉपी साईन कॉपी आहे माझ्याकडे. वैभवदादांची सही आहे ह्याच्यावर. तर नक्की वाचा, हे सुद्धा पुस्तक खूप सुंदर आहे. याच्या सुंदर पुस्तक कसं, ह्याच्या पुढचं पुस्तक खूप सुंदर आहे. ह्याच्या पुढचं पुस्तक इंस्टाग्रामवर खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि मराठी नाहीये तर हे उर्दू गझल आहेत, उर्दू शायऱ्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि हे पुस्तक आहे जॉन एलिया यांच्या गझलांवरती. मुस्तफिजर फिरोजाबादी यांनी हे कदाचित प्रकाशित केलेलं आहे हिंद युग्म यांच्यासोबत. माफ करा हे पटापटा बोलण्याच्या चुकलो असेल पण समजून घ्या तुम्ही. पुस्तकामध्ये उर्दू गझल खूप जास्त आहेत. खूप जास्त शेर याच्यामधले लोकांना आवडतात आणि इंस्टाग्रामला खूप जास्त फेमस आहेत ह्यातले. बरेच शेर तुम्हाला रिलेट होतात, आवडतात, वाचू शकता. आणि उर्दू असल्यामुळे जे कोणी फक्त मराठी वाचलेलं आहे किंवा नॉर्मल हिंदी वाचलेलं आहे किंवा 9वी-10वीला त्यांनी संस्कृत घेतलेले, त्यांना यातले बरेचसे शब्द समजत नाहीत. पण त्याचा अनुवाद त्यांनी दिलेला आहे पुस्तकामध्ये, गझलेच्या खालीच दिलेला आहे प्रत्येक अवघड शब्दाचा अनुवाद. त्याच्यामुळे नक्की वाचू शकता. हे जॉन एलिया साहेबांचं जॉन एलियाच पुस्तकाचं नाव आहे, तर नक्की वाचू शकता. हे कुठं पण तुम्हाला जॉन एलिया टाकलं की फेसबुकच म्हणतोय, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर भेटून जाईल. ठीक आहे, घ्या नक्की पुस्तक आहे. आणि ह्याच्या पुढचं पुस्तक गझल सम्राट सुरेश भटांचं पुस्तक मी घेतलेलं आहे, गझल संग्रह घेतलेला आहे, एल्गार. खरं तर हा गझल संग्रह खूप जास्त महत्त्वाचा आहे ज्यांना गझल शिकायची आहे, ज्यांना वृत्त काय माहीत नाही आहे, ज्यांना मात्रा मोजायच्या आहेत वगैरे वगैरे. सुंदर, एकदम सुंदर गझल आहे त्याच्यामध्ये.
गझलेबद्दलचं खूप जास्त ज्ञान याच्यामध्ये भेटतं. आणि या पुस्तकामध्ये सुरुवातीच्या काही मुद्द्यांमध्ये किंवा सुरुवातीला काही पानांमध्ये तुम्हाला फक्त गझलेचं ज्ञान दिलेलं आहे, गझल शिकण्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्या पुढे त्यांच्या सुरेश भटांच्या काही प्रसिद्ध गझल ह्याच्यामध्ये आहेत. नक्की वाचावं, प्रत्येक मराठी रसिकाने किंवा वाचकाने हे पुस्तक वाचावं असं मला वाटतं. तर हे असे माझे 6 पुस्तकं आहेत. त्यातले 3 गझल संग्रह, 3 कवितांचं पुस्तक सांगितलं, काही वृत्तामध्ये आहेत, काही मुक्तछंदामध्ये आहेत. आणि ही माझी आवड आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून मी भरपूर पुस्तकं वाचलेली आहेत आणि मला भरपूर पुस्तकं आवडतात सुद्धा. काही समकालीन कवींची पुस्तकं सुद्धा खूप जास्त आवडतात मला. त्याच्यामुळे ती सुद्धा पुस्तकं आपण पुढच्या पार्टमध्ये नक्की सांगू. पण तुम्हाला कोणती पुस्तकं आवडतात किंवा यातलं तुम्ही कोणतं पुस्तक वाचलंय का हे मला कमेंटमध्ये सांगा. मला कुठेतरी ते कमेंटमध्ये सांगा. आणि यूट्यूबला मी खूप दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करतोय. दरवर्षी मी दरवेळी तुम्हाला कमिटमेंट करतो की सातत्य ठेवेल, पण मला काही जमत नाहीये. पण तुम्ही जर मला पुश केलं किंवा तुम्ही जर मला कॉन्फिडन्स दिला तर हे इथं पण सुद्धा मी कंटिन्युटी ठेवू शकतो, कन्सिस्टन्सी ठेवू शकतो. वा काय इंग्लिश आहे. तर करा कमेंट्स, ठीक आहे. थँक्यू. आणि करा सबस्क्राईब करा, लाईक शेअर काय करतं ते सगळं करा. धन्यवाद.